नमस्कार सर्वांना. जय जिजाऊ, जय शिवराय. आपण NISM सिरीजला सुरुवात करून आपले 5 सेशन झालेले आहेत. एका सर्वसामान्य मराठी माणसाला जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू इच्छितात, त्यांना शेअर मार्केटचं A to Z नॉलेज देण्यासाठी NISM आणि सेबीनं जो काही सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबस वर आपण संपूर्ण चर्चा करून एका सर्वसामान्य ट्रेडरला जे अत्यावश्यक नॉलेज आहे, गरजेचं, ते आपण देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. या सिरीज मध्ये आपले 25 ते 30 व्हिडिओ बनतील. ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट असतील. एका सक्सेसफुल ट्रेडरला कोणतं नॉलेज पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये, त्या संदर्भात आपण डिटेल चर्चा या सिरीज मध्ये करत आहोत. पाठीमागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की ऑप्शन काय असतात. आता ऑप्शनच्या कन्सेप्ट मध्ये आपण डीप मध्ये जातोय. यामध्ये आपण पाहणार आहोत की इंट्रान्सिक व्हॅल्यू आणि पे ऑफ ग्रॉप ऑप्शनचे कशा पद्धतीचे आहेत आणि त्याचे कसे अनालिसिस केलं जातं आणि आपली जी काय स्ट्रॅटेजी आहे किंवा आपले जे काय ट्रेडिंग आहे ते सुपेरियर आपण कशा पद्धतीने बनवू शकतो, ते स्टेप बाय स्टेप आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट समजून येतील. आणि मला यातलं माहित आहे, मला काय शिकायची गरज आहे, जर असं जर तुम्ही स्वतःला समजायचा प्रयत्न केला तर तुम्ही या जे काय NISM चा मुख्य उद्देश आहे किंवा सेबीचा जो काय मुख्य उद्देश आहे की जे अपूर्ण नॉलेज असल्यामुळं लॉस मध्ये जातात, ते तुमचे लॉसेस कमी होऊ शकतात. कारण मुळावर काम करा, फळं आपल्या मनानं पाहायला मिळतील. त्यामुळे जास्त वेळ न घेता या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पद्धतीचं नॉलेज अगदी मराठीमधून फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. ठीक आहे, सुरुवात करूया. द ऑप्शन प्रीमियम डिपेंड अबाउट कन्सिडर टू कंपोनंट्स, इंट्रेन्सिक व्हॅल्यू अँड टाइम व्हॅल्यू. जे काही ऑप्शनचे प्रीमियम बनतात ते इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू या दोन्ही गोष्टीतून मिळतात. मग ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असते, तर तुम्हाला एक मी थोडक्यात उदाहरण देतो. तुम्ही 5 रुपयाचे चिप्स बाय केले किंवा कुरकुरे बाय केले, कुरकुरे खरेदी केले, तर त्याच्यामध्ये 2 रुपयाचे कुरकुरे असतात आणि 3 रुपयाची हवा असते. काय म्हणतोय मी, हे मोठं पॅकेट तुम्हाला दिसतंय कुरकुरेचं, पण याच्यामध्ये एवढेच कुरकुरे आहेत, बाकी सगळी फुगवलेली हवा आहे. म्हणजे 2 रुपयाचे कुरकुरे आणि 3 रुपयाची हवा मिळून तुम्हाला 5 रुपयाचे ते कुरकुरेचं बॉक्स किंवा पुडा विकला जातो. याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे 2 रुपये ओरिजिनल किंमत त्या प्रीमियमची आणि 3 रुपये हवा, हवेला आपण काय म्हणतो, टाइम व्हॅल्यू. ओके, यावरून तुम्हाला बेसिकली कन्सेप्ट कळून येतील. द इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ अन ऑप्शन रेफर्स द अमाऊंट बाय विच ऑप्शन इज इन द मनी. काल आपण बघितले की पाठीमागच्या सेशन मध्ये इन द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं आणि ऍट द मनी काय असतं. परत एकदा आपण त्या चार्ट वरती जाऊ. मी क्वालिटीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. वेळ किती होऊ द्या, मला काही फरक पडत नाही. फक्त मी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत राहील. पाठीमागच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं की आता निफ्टीची स्पॉट प्राइस सुरू आहे. एक मिनिट, ही निफ्टीची आता 23,587 स्पॉट प्राइस सुरू आहे. स्पॉट प्राइसच्या जवळ जी की किंमत असेल, जी काय स्ट्राईक प्राइस असेल, त्याला काय आपण म्हणतो, ओके. म्हणजे आता मार्केट या रेंजमध्ये सुरू आहे, 23,600च्या रेंजमध्ये आहे. 24,587 स्पॉट प्राइस आहे आणि ही जी 23,500 जी आहे ती काय आहे, स्ट्राईक प्राइस असतात. ओके, मग ही जी साइड आहे ऑप्शन चार्टची आणि ही पुट साइड आहे, पुट साइड, ही कॉल साइड आणि ही पुट साइड. आणि ही जी ऑप्शन चेन आहे ते आपण कशा पद्धतीनं वाचतो ते बघा, या पद्धतीने. आणि पुट साइडची खालून वरती, या पद्धतीने आपण वाचतो. ओके, आता काय काय समजून घ्यायचं आपल्याला. ऍट द मनी कॉल साइडचं, हा जो तुम्हाला ग्रे कलरचा पोर्शन दिसतो त्याला इन द मनी म्हणतो, ITM. आणि हा जो व्हाईट कलरचा पोर्शन दिसतो त्याला OTM, आउट ऑफ द मनी म्हटलं जातं, कॉल साइडचं. कॉल साइडचे इन द मनी हे, ऍट द मनी ही प्राइस, आउट ऑफ द मनी ही प्राइस. आणि
पुट साईडच्या बाबतीत मी काय सांगितलं की खालून वरती वापरायचं. हे जे असेल ते आपलं असेल ITM इन द मनी, ही करंट प्राइस जे आहे ते ऍट द मनी, आणि जो काय व्हाईट पोर्शन आहे त्याला आउट ऑफ द मनी. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला इन द मनी, ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी यातला फरक तुम्हाला समजेल. ओके. आता आपण पाहतो इंट्रान्सिक व्हॅल्यू काय असते. कॉलच्या बाबतीत जर बघायला झालं तर इंट्रान्सिक व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त ITM मध्ये तुम्हाला पाहायला मिळते कॉलच्या बाबतीत, आणि इंट्रान्सिक व्हॅल्यू पुढच्या बाबतीत तुम्हाला इन द मनी मध्ये पाहायला मिळते. IV इंट्रान्सिक व्हॅल्यू फक्त ITM प्राइस मध्ये असते. ओके. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता ही इंट्रान्सिक व्हॅल्यू म्हणजे काय हे आता स्टेप बाय स्टेप आपण उदाहरणावरून बघूया. ओके. इंट्रान्सिक व्हॅल्यू कशी असते बघा. कॉलच्या बाबतीमध्ये स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. ओके. स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. आता 23,587, 23,587 वजा जी काही तुमची स्ट्राईक प्राइस असेल ती 23,350. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हा प्रीमियम घेऊया 23,350चा. ओके. एक मिनिट मी कॅल्क्युलेटर घेतो आणि समोरच आपण ते कॅल्क्युलेट करूया, म्हणजे तुमचंही कन्फ्युजन व्हायला नको. ओके. किती आपली 23,587, 23,587.50 ही स्पॉट प्राइस आहे. मायनस आपल्याला काय करायचं आहे, स्ट्राईक प्राइस कुठली घेतल्या 23,350, 23,350, 237.50 पैसे, 237.50 पैसे. माझा याचा प्रीमियम किती आहे बघा. याचा प्रीमियम किती आहे बघा, 373 रुपये 50 पैसे, सॉरी 373 रुपये 30 पैसे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण इन द मनी मध्ये स्पॉट प्राइस माझी 23,600 आहे आता ऍट द मनी. जसं मी इन द मनी गेलो, या ऑप्शन मधले जे काय अंतर आहे या दोन्ही स्ट्राईक प्राइस मधलं, स्पॉट प्राइस मधलं आणि स्ट्राईक प्राइस मधलं जे काय अंतर आहे ते 237 रुपये ही काय आहे, त्याची इंट्रान्सिक व्हॅल्यू आहे. इंट्रान्सिक व्हॅल्यू म्हणजे कुरकुरे त्यामध्ये फक्त 237 रुपये 50 पैशाचे आहेत, आणि हे 373 रुपये जे, सॉरी, हा 373 रुपये 30 पैसे त्या पॅकेटची किंमत आहे कुरकुरेच्या. राहिलेलं काय मग बघूया आता. हवा किती आहे तेही बघू. वजा 373.30, 373.30 बरोबर. 135.8 म्हणजे जवळजवळ 136 रुपये हा निव्वळ टाइम व्हॅल्यू आहे, हवा आहे. म्हणजे मी परत एकदा एक्झाम्पल सेट करतो तुमच्यासाठी, हे घालवतो सगळं बघा. आपली स्पॉट प्राइस किती आहे, थोडा वेळ झाला तर फरक पडत नाही, 23,587 आपली स्पॉट प्राइस आहे. जर मी 23,350चा इन द मनी प्रीमियम बघतोय तर तो किती आहे, 373 रुपये 30 पैसे. हा आपल्याला प्युअर प्रॉफिट दिसतोय. आपण कुरकुरेचं पॅकेट घेतलंय समजून झाला, हे कुरकुरेचं पॅकेट घेतोय 373 रुपये 30 पैशाचं, पण याच्यामध्ये 135 रुपये जी हवा आहे, ही जी मोकळी हवा आहे ती 135 रुपये हा निव्वळ लॉस आहे. हे एक्सपायरीला निघून जाणार आहेत. हा ऑप्शन सेलरचा बेनिफिट आहे. म्हणजे जो काय प्रीमियम घेतो तो सगळाच आपण प्रॉफिट मध्ये असतो असं नाहीये. याच्यामध्ये 135.8 रुपये जी एक्स्ट्रा रक्कम आहे
ती ऑप्शन सेलरची रिस्क आहे, तो त्याचा प्रॉफिट आहे. समजून घ्या मला काय म्हणायचं. आणि जे काही 237 रुपये 50 पैसे आहेत, तो रिअल मनी आहे, ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. यावरून तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे ते क्लिअर झालं. आता हे झालं कॉलच्या बाबतीत. आता आपल्याला काय बघायचंय पुढच्या बाबतीत. पुढची इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते. आता काय केलं आपण, स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस केलं. आता आपल्याला उलट करायचं आहे, कारण मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याला ऑप्शन कॉल साइड वरून खाली वाचायचे, पुट साइड खालून वरती वाचायचे. म्हणजे इथं आता पण आपण काय केलं, स्ट्राईक प्राइस म्हणजे स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस कॉलच्या बाबतीत केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बाबतीमध्ये स्ट्राईक प्राइस मायनस स्पॉट प्राइस करायचे. मग आता आपण काय करूया, हा 23,900 काय करूया, स्पॉट प्राइस घेऊया. ओके, 23,900 हा स्पॉट प्राइस आहे. याचा प्रीमियम किती आहे, 335 रुपये. ओके, याचा प्रीमियम 335 रुपये आहे. याच्यामध्ये कुरकुरे किती आहेत आणि हवा किती आहे, म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती आहे आणि टाइम व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे मी काय केलं, स्ट्राईक प्राइस मायनस स्पॉट प्राइस. स्पॉट प्राइस किती आहे माझी, 23,587.50. 312.50 ही याची रिअल व्हॅल्यू आहे. मग प्रीमियम किती आहे, वजा 335, 22.50 रुपये याच्यामध्ये हवा आहे. म्हणजे काय झालं, या कुठे गेली एक मिनिट, 23,900 या स्ट्राईक प्राइस मध्ये जो 335 रुपयेचा जो काय प्रीमियम आहे, याच्यामध्ये 312 रुपयेचे कुरकुरे, 312.50 रुपयेचे कुरकुरे आहेत आणि 22.50 ची टाइम व्हॅल्यू आहे. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हा प्रीमियम कसा बनतो, तर 312.50 ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू 22.50 इज इक्वल टू प्रीमियम. प्रीमियम कसा बनतो, इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू इज इक्वल टू प्रीमियम. आता टाइम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो, जर मला टाइम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करायचं आहे, प्रीमियम मायनस इंट्रेन्सिक व्हॅल्यू. सेशन फक्त 2-3 वेळा रिपीट बघा, या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आउट होऊन जातील. एवढ्या डीपली आपण ऍडव्हान्स ऑप्शन हेजिंगचा जो काही कोर्स आहे त्याच्यामध्ये जातो. ऑप्शन कसे बनतात, त्याच्यामध्ये सिस्टीम काय असते, हा आपला 15 ते 30 दिवसाचा कोर्स आहे ऍडव्हान्स ऑप्शन हेजिंगचा. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते डेफिनेटली घेऊ शकतात. कारण माझा कन्सेप्ट हाच आहे की सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीला स्टॉक मार्केट त्याच्या भाषेमध्ये शिकवणं आणि डीप मध्ये शिकवणं. 96 65 55 11 53 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्यांना कोर्स करायचा असेल, ऍडव्हान्स ऑप्शनचा असेल, ऍडव्हान्स ऑप्शन हेजिंगचा असेल, प्लस अल्गोचा असेल, तर तुम्ही डेफिनेटली या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपर्क साधू शकता. बेसिक टू ऍडव्हान्सचा पण आहे. जे काय तुम्हाला स्टॉक मार्केट मधलं नॉलेज पाहिजे ते या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा, तुम्हाला दिलं जाईल. ओके, म्हणजे आपल्याला समजलं की प्रीमियम कसा बनतो, त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहे काय व्हॅल्यू नाहीये, सगळ्या गोष्टी आपण डीपली बघितल्या. ओके, आता पुढे जाऊया आपण. इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असते ते आपण सगळं बघितलं. आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो की जो आपण कॉल किंवा पुट बाय करतो किंवा सेल करतो, त्यानंतर आपला ब्रेक इव्हन पॉईंट कुठे येतो, कुठं आपला लॉस होणार आहे, कुठं आपला प्रॉफिट होणार आहे, हे ते पे ऑफ चार्टच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही कॉल बाय करता, ज्यावेळेस तुम्ही सी किंवा कॉल
बाय करता, त्यावेळेस तुमची सिच्युएशन कशी असते? सेल करता त्यावेळेस त्या चार्ट वरती गोष्टी कशा दिसतात? ज्यावेळेस तुम्ही पी किंवा पुट बाय और सेल करता त्यावेळेस त्याची सिच्युएशन काय असते? कुठनं तुम्हाला लॉस व्हायला चालू होतो, कुठनं आयडियल त्याची सिच्युएशन असते, या सगळ्या गोष्टी आता आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आदनं मधनं सोडून द्यायला तर तुम्हाला काहीही समजणार नाही. एक तर संपूर्ण बघा, नाहीतर नाही बघितला तरी चालेल. लॉंग ऑप्शन त्यालाच आपण काय म्हणतो? ऑप्शन बाय करणं. लॉंग ऑप्शनलाच आपण काय म्हणतो? ऑप्शन बाय करणं. आणि शॉर्टला काय म्हणतो आपण? ऑप्शन सेल करणं. ओके, मग हे बाय सीई असू शकतं किंवा पीई असू शकतं, सेल सीई असू शकतं किंवा पीई असू शकतं, किंवा कॉल असू शकतं किंवा पुट असू शकतं. इथं पण कॉल असू शकतो किंवा पुट असू शकतो. काही जण कॉल म्हणतात, काही जण सीई म्हणतात, काही जण पुट म्हणतात, काही जण पीई म्हणतात. ओके, या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या की आपल्याला एक्झॅक्टली काय सिच्युएशन होते आपण कॉल बाय केल्यानंतर आणि पुट बाय केल्यानंतर, कॉल सेल केल्यानंतर आणि पुट सेल केल्यानंतर. पहिल्यांदा कॉल बाय केल्यानंतर काय सिनेरिओ होतोय ते आपण या आकृतीच्या साह्याने बघूया. मी तुम्हाला डीप मध्ये एक्सप्लेन करेन, टेन्शन घेऊ नका. हा आपला आलेख बनतो ज्यावेळेस आपण एखादा कॉल बाय केल्यानंतर काय सिच्युएशन होते ती. आता ज्यावेळेस आपण कॉल बाय करतो, हा कॉल बायचा सिनेरिओ आहे किंवा सीई बायचा सिनेरिओ आहे. कॉल किंवा सीई बाय केल्यानंतर काय होतं? फॉर एक्झाम्पल आपण काय केलंय? 17,500चा काय केलंय? 17,500चा कॉल बाय केलाय. 17,500चा कॉल बाय केलाय असं समजा. त्याचा प्रीमियम किती दिलाय तुम्ही? 100 रुपये. त्याचा प्रीमियम किती दिलाय? 100 रुपये. जोपर्यंत मी 17,500ला कॉल बाय केलेला 17,700ला जात नाही किंवा 17,700 क्रॉस करून जात नाही, तोपर्यंत मी प्रॉफिट मध्ये येत नाही. हा माझा ब्रेक इव्हन आहे 17,100. कारण मी 17,500चा सीई बाय केलाय, त्याला 100 रुपये प्रीमियम दिलाय, म्हणजे हा माझा कॉल 17,600 क्रॉस करून वरती जात नाही, तोपर्यंत मी नो प्रॉफिट नो लॉस आहे. म्हणजे ही 17,700ची जी काही पोझिशन आहे ती माझा ब्रेक इव्हन आहे. नो प्रॉफिट नो लॉस या सिनेरिओवर आहे. जसं जसं मी 17,700च्या वरती जाईल, 17,700 जाईल, मी 100 रुपये प्रॉफिट मध्ये जाईल. 17,800 जाईल, मी 200 रुपये प्रॉफिट मध्ये जाईल. 17,900 ला गेलो, मला 300 रुपये प्रॉफिट. असा अनलिमिटेड प्रॉफिट मला मिळणार आहे माझ्या फेवर मध्ये मार्केटमध्ये गेलं तर. आणि जर माझ्या अपोजिट मार्केट गेलं, 17,500 गेलं, 17,400 जाऊ दे, 17,300 जाऊ दे, 17,200 जाऊ द्या, माझा लॉस कॉल बाय केल्यामुळं फिक्स आहे. तो 100 रुपयेपेक्षा जास्त असणार नाही, कारण मी कॉल बाय केला. समजतंय? परत एकदा बघा की मी 17,500चा कॉल बाय केलाय किंवा सीई बाय केलाय, मला माझा प्रॉफिट 17,600 क्रॉस करत नाही तोपर्यंत होणार नाही. जर एक्सपायरीला मार्केट 17,700 पर्यंत राहिलं तर मी नो प्रॉफिट नो लॉस या झोन मध्ये माझा ट्रेड एक्झिट करेन. जसं जसं मार्केट वरती जाईल, 17,700, 17,800, 17,900, 18,000, तसं माझा प्रॉफिट हा अनलिमिटेड होऊन जाईल. इथं 50,000 जरी मार्केट झालं तर मला त्या पटीमध्ये एक्सपायरी पर्यंत प्रॉफिट होईल. हा जो काय पे ऑफ चार्ट आहे तो तुम्हाला एक्सपायरी दिवशीचा जो काय व्ह्यू असेल तो दाखवतो. लक्षात घ्या, मार्केट इथं 17,700ला एक्सपायर झालं तर तुम्ही ऑलरेडी 100 रुपये प्रीमियम केलाय. नो प्रॉफिट नो लॉस या झोन मध्ये बाहेर पडाल. मार्केट जर 17,100ला एक्सपायर झालं तर तुमचे 100 रुपये मायनस होतील. मार्केट 17,300ला झालं, 17,200ला झालं किंवा 17,100ला जरी क्लोज झालं तरी तुमचा जेवढे प्रीमियम तुम्ही खरेदी केले तेवढा तुमचा लॉस होणार आहे, त्यापेक्षा एक्स्ट्रा लॉस होणार नाही. म्हणजे ब्रेक इव्हन हा पॉइंट आहे 17,600. त्याच्या पुढेच गेला तर तुम्ही प्रॉफिट मध्ये असता, अदरवाइज प्रॉफिट मध्ये नसता. हे कॉल बाईंगचा पे ऑफ ग्राफ आहे. पुढे बघूया आपण.
ज्यावेळेस मी कॉल सेल करतोय, सी सेल करतोय, त्यावेळेस पे ऑफ ग्राफ कसा बनतोय लक्षात घ्या. या पद्धतीने पे ऑफ ग्राफ बनतो. ती एक समजून घेऊया आपण. ज्यावेळेस आपण कॉल बाय करतो त्यावेळेस मार्केट वर गेल्यानंतर आपला प्रॉफिट होतो. पण ज्यावेळेस आपण कॉल सेल करतो, हा सिनेरिओ आहे कॉल सेलिंगचा, कॉल सेल करतो त्यावेळेस मार्केट जेवढं खाली जाईल तेवढा माझा प्रॉफिट होतो. आता या ठिकाणी डीप मध्ये बघा की 17,500चा मी कॉल सेल केलाय, 17,500चा कॉल मी सेल केलाय. 17,600 माझा हा नो प्रॉफिट नो लॉस हा झोन आहे. नो प्रॉफिट नो लॉस हा झोन आहे. 17,700 पर्यंत जरी मार्केट राहिलं तरी मी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आहे. पण जसं जसं मार्केट इकडं 17,700 17,800 17,900 18,000 पर्यंत जाते तसं मी 100 रुपये मायनस, 200 रुपये मायनस, 300 रुपये मायनस, 400 रुपये मायनस, म्हणजे माझा जसं जसं मार्केट वाढेल तसं ऑप्शन सी सेल केल्यामुळं माझा लॉस वाढत जातो. पण जसं मार्केट 17,700च्या खाली राहतंय तसं मी 100 रुपये प्रॉफिट मध्ये राहतोय. म्हणजे इथं काय होतंय बघा, ऑप्शन सेलरला लिमिटेड प्रॉफिट आहे, लिमिटेड प्रॉफिट आहे आणि अनलिमिटेड लॉस आहे, अनलिमिटेड लॉस आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे मार्केट 17,600 पासून जरी खाली राहिलं तरी मी लॉस मध्ये जात नाही. पण जसं 17,700 किंवा 17,700 क्रॉस करून वरती जाईल तसा माझा अनलिमिटेड लॉस सुरू होतो. कॉल बायरचा काय असतो, लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट असतो. त्याच्या उलट कॉल सेलरच्या बाबतीत लिमिटेड प्रॉफिट 100 रुपये पण लॉस अनलिमिटेड असतो. याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. आता जो पी बाय करतो किंवा पुट बाय करतो त्याचा पे ऑफ ग्राफ कसा बनतो किंवा त्याचा पे ऑफ ग्राफ कसा असतो ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. लॉंग पुट म्हणजे मी ज्यावेळेस पुट बाय करतोय त्यावेळेस काय सिनेरिओ होतोय ते आपल्याला बघायचं. ओके. आता ज्यावेळेस पी बाय करतो त्यावेळेस आपला व्ह्यू काय असतो, मार्केट बिरिश पाहिजे, मार्केट खाली गेलं तर माझा प्रॉफिट होतो. आता पी बाय केल्यानंतर आपला सिनेरिओ काय येणार आहे, पी बाय केलाय मी किती रुपयाचा समजून चला, 100 रुपये. पी बाय केलाय 17,500चा, त्याचा प्रीमियम आहे 100 रुपये. जसं मार्केट 17,500 वरून 17,400 गेलं हा माझा नो प्रॉफिट नो लॉस झोन आहे. जसं मार्केट 17,400 क्रॉस करून खाली जाईल तसा माझा प्रॉफिट व्हायला चालू होईल. 17,300 झालं 50 रुपये, 17,200 गेलं 150 रुपयाचा प्रॉफिट. म्हणजे जसं जसं मार्केट खाली जाईल तसं तसं पुट बायरला त्याचा बेनिफिट होतो, पुट बायरला त्याचा बेनिफिट होतो. इथं अनलिमिटेड प्रॉफिट व्हायला चालू होतं. आणि हा त्याचा काय आहे, 100 रुपये लिमिटेड लॉस आहे आणि अनलिमिटेड प्रॉफिट हा पुट बायरचा असतो. 17,500 ला त्यानं बाय केलाय, 17,400 पर्यंत 100 रुपयाचा प्रीमियम दिलाय, तो नो प्रॉफिट नो लॉस मध्ये असेल. पण जसं तिथनं क्रॉस करून तो खाली जाईल तसं त्याला अनलिमिटेड प्रॉफिट व्हायला चालू होतं. आणि जसं तो मार्केट इथनं वाढलं पुट बाय केल्यामुळे तर त्याचा जो काय प्रीमियम त्यानं बाय केलेला आहे तेवढा त्याचा लॉस असणार. आता जो पुट सेल करेल म्हणजे याचा कॉल सॉरी जो पुट बाय केलाय याचा व्ह्यू बिरिश आहे, मार्केट खाली पडलं तर प्रॉफिट आहे. आता जर पुट सेल केला तर त्याचा व्ह्यू काय असू शकतो कमेंटमध्ये मला सांगा. आता ज्यानं पुट सेल केलाय त्याचा व्ह्यू काय आहे, काय असू शकतो ते मला सांगा कमेंटमध्ये, बुलिश की बिलिश. आता पुट सेल केलाय, पुट सेल केलाय तर त्याचा सिनेरिओ काय होतो तेही बघा. पुट सेल केलाय त्याचा सिनेरिओ काय, हा त्याचा 100 रुपये प्रॉफिट, कारण हा पुट सेल केलाय त्यानं. याचा व्ह्यू काय आहे, मार्केट बुलिश पाहिजे, मार्केट वर गेलं पाहिजे. मग काय केलं यानं 17,500चा 100 रुपयाचा प्रीमियमचा पुट सेल केलाय. याचा अर्थ काय की मार्केट 17,500च्या वरती राहिलं तर मी 100 रुपये प्रॉफिट मध्ये
राहणार आहे. पण जर मार्केट या 17,400च्या खाली गेलं, 17,400च्या खाली गेलं, तर माझा इकडं अनलिमिटेड लॉस व्हायला सुरू होतं. अनलिमिटेड लॉस व्हायला सुरू होतं, कारण माझा व्ह्यू काय आहे, पुट सेल केल्यामुळं बुलिश. मार्केट वर गेलं तर मी 100 रुपये प्रॉफिट मध्ये राहणार आहे, पण मार्केट खाली पडलं तर माझा अनलिमिटेड लॉस होणार आहे. मग आता यावरून आपल्याला काय कळतं, तर बघूया. कॉल बायरचा व्ह्यू काय असतो, मार्केट अप ट्रेंड पाहिजे. कॉल सेलरचा व्ह्यू काय असतो, मार्केट मला डाऊन साईडला पाहिजे. पुट बायरचा व्ह्यू काय असतो, मार्केट मला खाली पडलेलं पाहिजे. पुट सेलरचा व्ह्यू काय असतो, मार्केट मला वरती गेलं पाहिजे. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि याचे जे काही व्ह्यूज आहेत ते तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. ओके, आता पुढच्या कन्सेप्ट काय आहेत त्या बघूया. इथं दिलेलं आहे बघा. जर तुम्ही कॉल बाय करताय किंवा पुट बाय करताय तर तुमची रिस्क किती असते, जेवढा तुम्ही प्रीमियम दिलाय तेवढं. रिटर्न किती मिळू शकतात, समजून घ्या. साधा सिंपल विषय हे मी घालवतो आणि ह्या चार्टला मी तुम्हाला क्लिअर करून देतो. समजा सी आणि पी तुम्ही बाय केला तर तुमची रिस्क किती असते, जेवढा तुम्ही प्रीमियम दिलाय तेवढीच तुमची रिस्क असते. तुम्हाला रिटर्न किती मिळतील, अनलिमिटेड रिटर्न मिळतील. आता जर तुम्ही सी आणि पी कॉल पुट शॉर्ट केलाय तर तुमची रिस्क किती असते, अनलिमिटेड लॉस. आणि प्रॉफिट किती आहे, जेवढा तुम्ही प्रीमियम सेल केलेला आहे 100 रुपये तेवढा तुमचा प्रॉफिट, तेवढा तुमचा सेलरचा प्रॉफिट असतो. आणि रिस्क मात्र अनलिमिटेड असते. कॉल बायर किंवा पुट बायर असतात, त्यांनी जेवढा प्रीमियम दिला तेवढीच त्यांची रिस्क असते आणि अनलिमिटेड प्रॉफिट पोटेन्शियल असतात. त्यामुळे सगळं जग हे कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्याच्या उद्देशानं कॉल आणि पुटच्या नादाला लागतात आणि बर्बाद होतात. आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत की इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यूचा ऍक्च्युअली इम्पॅक्ट कसा होतो आणि तुमचे प्रीमियम कसे वाढतात आणि त्याच्यामध्ये ऑप्शन बायरला आणि ऑप्शन सेलरला किती बेनिफिशियल असतं ते आपण पुढच्या सेशन मध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. की ऑप्शन बायरला 33% चान्सेस कसे असतात आणि ऑप्शन सेलरला 66% विनिंग प्रोबॅबिलिटी कशी असते ते नेक्स्ट सेशनला आपण डीप मध्ये पाहणार आहोत. ओके, पुढे बघूया आणखीन काय काय दिलेलं आहे. डिफरन्स बिटवीन फ्युचर आणि ऑप्शन मध्ये. ऑप्शन मध्ये आणि फ्युचर मध्ये काय फरक आहे, तर आपण बघू शकतो. द बायर अँड सेलर बोथ हॅव द ऑब्लिगेशन टू बाय सेल अंडरलाईंग असेल. ज्यावेळेस तुम्ही फ्युचर बाय करता त्यावेळेस त्या बायरला आणि सेलरला त्यांच्या पोझिशन येऊन क्लोज करणं बंधनकारक आहे. जे बाय केलंय, समजा बाय केलं असेल, फ्युचर समजा बाय केला असेल, तर पाठीमागे येऊन तो सेल केले, त्याची पोझिशन क्लोज केली पाहिजे एक्सपायरीच्या आत, हे त्यांना बंधन असतं. ऑप्शन बायरला फक्त राईट टू बाय और राईट टू सेल आहे, येऊन पाठीमागं तो ट्रेड क्लोज केलाच पाहिजे असं काही बंधन नसतं. त्यानंतर द बायर अँड सेलर रिक्वायर टू पे इनिशियल मार्जिन टू डिसाइडेड एक्सचेंज इंटरिंग इन टू फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. फ्युचर बाय किंवा सेल करायचं असेल, ज्यावेळेस एक्सचेंजने जे काही तुम्हाला मार्जिन दिलेलं आहे किंवा जे काही इनिशियल मार्जिन सांगितलंय ते तुम्हाला पे करावं लागतं आणि मगच त्यामध्ये एंट्री करावी लागते. द ऑप्शन बायर रिक्वायर्ड टू पे द ऑप्शन सेलर प्राइस नोन ऍज ऑप्शन प्रीमियम. इथं समजा फ्युचर बाय करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी 75,000 रुपये लागत असतील तर हे सगळं मार्जिन त्याला पे करावं लागतं. ऑप्शन प्रीमियमच्या बाबतीमध्ये मात्र जेवढा काही 100 रुपयाचा प्रीमियम असेल तेवढंच भरून तुम्ही एंट्री करू शकता. याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पुढे जाऊया, पुढच्या स्लाइड मध्ये काय विषय आहे तोही बघूया. ओके, बोथ बायर अँड सेलर कॅन मेक अनलिमिटेड गेन्स ऑर लॉसेस. बायर आणि सेलर हे अनलिमिटेड लॉस किंवा अनलिमिटेड प्रॉफिट गेन करू शकतात, मात्र ऑप्शन बायर हे लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट गेन करू शकतात. सेलर मात्र
लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड रिस्क गॅदर करू शकतात. बोथ बायर अँड सेलर सब्जेक्ट टू पेमेंट रिसिप्ट मार्जिन MTM ऑन डेली बेसिस. म्हणजे जे काही मार्क टू मार्केट जे काही मार्जिन आहे ते पे करून ऑप्शन बायर किंवा ऑप्शन सेलर त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतात आणि जे काही एक्सचेंजला दिलेलं आहे ते मार्जिन पे करून फ्युचर बाय किंवा सेलिंग करू शकतात. आता ऑप्शन प्राइस कशावरून ठरते किंवा ऑप्शन मध्ये जे कोणते ग्रीक्स आहेत त्याचा इम्पॅक्ट काय असतो ते स्टेप बाय स्टेप आपण बघूया. ऑप्शन ग्रीक्स काय असतात तर त्याला पहिला ऑप्शन ग्रीक आहे तो डेल्टा. ऍडव्हान्स ऑप्शन आणि हेजिंग अल्गोचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डेल्टा काय असतो ते पाहतो. मग पहिला डेल्टा काय आहे की ऑप्शनचे प्रीमियम कधी वाढतात किंवा कधी कमी होतात ते डेल्टावरती डिपेंड असतं. प्रत्येक स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम वेगळा असतो तसंच प्रत्येक स्ट्राईक प्राइसचा डेल्टा ही वेगवेगळा असतो. डेल्टा म्हणजे काय की समजा निफ्टी 100 पॉईंट वर गेल्यानंतर 100 पॉईंट प्लस झाल्यानंतर तुमच्या प्रीमियम मध्ये किती रुपयाची वाढ होणार हे डेल्टा ठरवत असतो. तुमची निफ्टी 100 पॉईंट मायनस गेल्यानंतर तुमचा प्रीमियम किती पॉईंट न मायनस होणार हे डेल्टा ठरवत असतो. डेल्टा म्हणजे थोडक्यात काय निफ्टी 100 पॉईंट वर गेल्यानंतर तुमच्या प्रीमियम मध्ये जर 50 रुपयाची वाढ होत असेल तर त्याला डेल्टा 0.50 आहे असं समजलं जातं. निफ्टी 100 पॉईंट मायनस गेल्यानंतर तुमचा प्रीमियम 0 म्हणजे 50 रुपयानं कमी होत असेल तर त्याला डेल्टा -0.50 असं समजलं जातं. याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. डेल्टा म्हणजे काय चेंजेस इन ऑप्शन प्रीमियम डिवायडेड बाय युनिट चेंजेस इन प्राइस ऑफ अंडरलाईंग असेट. मी तुम्हाला तेच सांगितलं डिफाईन मध्ये शॉर्ट मध्ये. निफ्टी 100 पॉईंट वाढल्यानंतर तुमच्या प्रीमियम मध्ये किती वाढ होत्या निफ्टी 100 पॉईंट कमी झाल्यानंतर तुमच्या प्रीमियम मध्ये किती रुपयानं घट होत्या हे ज्या माध्यमातून कॅल्क्युलेट केलं जातं त्याला डेल्टा असं म्हटलं जातं. ऍट द मनीचा डेल्टा हा कायम 0.50 असतो असं गृहीत धरलं जातं. ओके. हे जे काय डेल्टा आहे हा हेजिंग मध्ये डेल्टा मॅच करून हेजिंग स्ट्रॅटेजी बनवल्या जातात. हे आपण ऍडव्हान्स ऑप्शन अल्गोचं जी काय आपली बॅच आहे 1 महिन्याची त्याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकतो. ज्यांना या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डेफिनेटली घेऊ शकतात. 9665551153 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. पुढचा आहे डेल्टा सोबत गामा. गामा म्हणजे डेल्टाला चेंज करणारी जी काय सिस्टीम असते त्याला आपण गामा म्हणतो. डेल्टाची प्राइस वाढवण्यासाठी जो ग्रीक काम करतो त्याला गामा म्हणतात. इथं दिलंय बघा चेंजेस इन ऑप्शन डेल्टा डिवायडेड बाय युनिट चेंजेस इन प्राइस ऑफ अंडरलाईंग असेट. म्हणजे निफ्टीची प्राइस वाढल्यानंतर डेल्टामध्ये किती पटीत वाढ होणार आहे हे गामा डिसाइड करतो. त्यामुळे गामा हा डेल्टाची व्हॅल्यू चेंज करण्यामध्ये फरक पाडत असतो आणि डेल्टा प्लस गामा या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर तुमच्या प्रीमियम मध्ये वाढ किंवा घट होत असते. त्यानंतर पुढचं आहे थीटा. त्याला टाइम डिके असं म्हटलं जातं. हा थीटा जो ग्रीक आहे तो एक्सपायरीच्या दिवशी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे एक्सपायरी दिवशी ऑप्शन बाईंग न करता म्हणजे करंट एक्सपायरीचे ऑप्शन बाय न करता नेक्स्ट एक्सपायरीचे ऑप्शन बाय करून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता आणि थीटाला ओव्हरकम करू शकता. थीटा काय चेंजेस इन ऑप्शन प्रीमियम. ऑप्शन प्रीमियम मध्ये जे काही बदल होणार आहेत कसं आहे चेंज इन टाइम टू एक्सपायरी. एक्सपायरीच्या दिवशी किंवा एक्सपायरी पर्यंत त्या तुमच्या ऑप्शन प्रीमियम मध्ये कशा कशा पद्धतीनं बदल होणार आहेत हा थीटा जो काही ग्रीक आहे तो ठरवत असतो. समजून चला की ऑप्शन सेलरच्या दृष्टिकोनातून थीटा हा त्याचा फ्रेंड म्हणून काम करतो. ऑप्शन बायरचा थीटा हा शत्रू असतो. ऑप्शन बायरचा थीटा हा शत्रू असतो सेलरचा फ्रेंड असतो. पण आपण हेजिंग मध्ये या थीटाला सुद्धा आपण मित्र बनवत असतो आणि त्याचे बेनिफिट घेत असतो. याही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे समजा 100 रुपयाचा प्रीमियम एक्सपायरी पर्यंत 0 होऊन जातो. थीटा हा ओटीएम आणि ऍट द मनी मध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. लक्षात घ्या थीटा
हा ओटीएम मध्ये आणि ऍट द मनी मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. इन द मनी मध्ये थिटा तुम्हाला कमी पाहायला मिळतो, लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन बायरसाठी इन द मनी स्ट्राईक प्राइस या बेटर असतात आणि ऑप्शन सेलरसाठी ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी स्ट्राईक प्राइस बेटर असतात. ओके, या पद्धतीनं थिटा सुद्धा तुमच्या प्रीमियमवर प्लस मायनस फरक पाडू शकतो. तुम्ही म्हणता मार्केट वर गेलंय, म्हणजे समजा तुम्ही कॉल बाय केलाय, कॉल बाय केलाय, मार्केट तुम्ही बघताय वरती 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 जाते, पण तुमचे प्रीमियम वाढत नाहीत. कारण त्यावेळेस एक्सपायरी दिवशी थिटा ऍक्टिव्ह असतो, तो तुमचे प्रीमियम वाढून देत नाही. तुमच्या प्रीमियम मधनं तो एक्सपायरी जशी जशी येईल तसं फास्ट फास्ट डिके होऊन तो प्रीमियम शून्याकडे घेऊन जाण्यासाठी थिटा काम करत असतो. म्हणून म्हटलं जातं एक्सपायरी दिवशी ऑप्शन बाईंग त्या पर्टिक्युलर एक्सपायरीचा ट्रेड न करता नेक्स्ट एक्सपायरीचा ट्रेड करायचा असतो. नियर नेक्स्ट एक्सपायरी आपण बघितलंय, नियर नेक्स्ट आणि फार. ओके, त्यानंतर पुढचा आहे वेगा. वेगा म्हणजे व्होलॅटिलिटी. तुमचे प्रीमियम किंवा मार्केट 1 रुपयानं जरी नाही वाढता, समजून चला वेगा काय असतं. मार्केटमधल्या ज्या काय फास्ट मुवमेंट येतात त्याला वेगा म्हणतात. मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं त्याला व्होलॅटिलिटी किंवा वेगा म्हणतात. जी मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी येते, सेन्सिटिव्हिटी येते, त्यालाच वेगा असं म्हटलं जातं. हे जे काय फास्ट मुवमेंट येतात याच्यामधून जे सेलरचं अनलिमिटेड रिस्क येऊ शकते. मग समजा 24,500 ला आज निफ्टी आहे आणि एक न दिवस न हालता 24,500 लाच राहिली आणि मार्केटमध्ये वॉर किंवा कोरोना सारखी एखादी सिच्युएशन आली, तर ऑटोमॅटिकली तुमचे 24,500 जे काही मार्केट जरी हल्लं नाही तरी त्याचे प्रीमियम वाढायला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही बघत असाल की इव्हेंट असेल, मग इलेक्शनचे रिझल्ट असतील, बजेट डे असेल किंवा फेडच्या मीटिंग्स असतील, आरबीआयच्या काय पॉलिसीज असतील, तर अशा वेळेस त्याच्या आदल्या दिवसापासून त्याचे प्रीमियम वाढायला सुरुवात होतात किंवा त्याच्या वीक पासून प्रीमियम वाढायला सुरुवात होतात. म्हणून वेगा हा तुमचे प्रीमियम मार्केट वर न जाऊ द्या, तर खाली जाऊ द्या, नाही तर आहे त्या ठिकाणीच राहू द्या, प्रीमियम मध्ये इन्क्रीज करायला किंवा डिक्रीज करायला वेगा हा कारणीभूत असतो. याचे डेफिनेशन काय? ऑप्शनचे प्रीमियम चेंज कशामुळे होतात? तुमची मार्केटमधली व्होलॅटिलिटी जर चेंज होत असेल, त्या थोडक्यात व्होलॅटिलिटी म्हणजे इंडिया विक्स. इंडिया विक्स जर वाढत असेल तर तुमचे प्रीमियम साहजिकच वाढत होतात. इंडिया विक्स कमी होत असते तर तुमचे प्रीमियम सुद्धा कमी होत असतात. याही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या. पुढचा ग्रीक आहे रो. त्याला रेट ऑफ इंटरेस्ट म्हटलं जातं. काय? चेंजेस इन ऑप्शन प्रीमियम आणि तिथे काय दिले? चेंजेस इन कॉस्ट ऑफ फंडिंग द अंडरलाईन. तुमच्या इंटरेस्ट रेटमध्ये जर काय परिणाम झाला, इंटरेस्ट रेटमध्ये जर काय परिणाम झाला तर त्या पद्धतीनं कॉल ऑप्शन चे प्रीमियम वाढतात. इंटरेस्ट रेट जर वाढले तर पुटचे प्रीमियम कमी होतात. याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायचा. हे उदाहरणाच्या माध्यमातून थोडक्यात आपण समजू की इंटरेस्ट रेट वाढल्यानंतर कॉलचे प्रीमियम कसे वाढतात. ओके, समजा मला एखादा फ्युचर बाय करायचा असेल किंवा मला 500 स्टॉक बाय करायचे असतील, 100 रुपयाला त्या स्टॉकची प्राइस असेल, तर मला 50,000 रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. ओके, 50,000 रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. ते जर मी याचा ऑप्शन बाय केला तर 500 क्वांटिटी समजा येत असेल आणि त्याचा एक लॉट असेल एखाद्या स्टॉकचा, त्याच्यामध्ये 500 क्वांटिटी येते आणि त्याचा 10 रुपयाचा प्रीमियम असेल, तर मी काय करू शकतो? 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून हा 5,000 रुपयाची म्हणजे 50,000 रुपयाचे स्टॉक मी बाय करू शकतो एक महिना, असं समजून घ्या. कारण हे 500 स्टॉक 100 रुपये प्रमाणे खरेदी करायचं असेल तर मला 50,000 रुपये लागतात. पण ते जर मी त्याचा ऑप्शन बाय केला तर 500 क्वांटिटी 10 रुपयाचा प्रीमियम देऊन मी एका महिन्याची एक्सपायरी 5,000 रुपये मध्ये घेऊ शकतो. म्हणजे मी 45,000 रुपये सेव्ह करू शकतो. हे जर 45,000 रुपये मी बँकेमध्ये टाकले तर मला याच्यावरती व्याज मिळेल. म्हणून इंटरेस्ट रेट वाढलं की ऑप्शन प्रीमियमचे रेट वाढायला सुरुवात होते. याच्या उलट हे कॉलच्या बाबतीत झालं. पुढच्या बाबतीत काय? इंटरेस्ट रेट जर वाढले तर पुटची डिमांड कमी होते. कारण पुट म्हणजे सेल आल, मग ते तिथं रक्कम टाकण्यापेक्षा ती त्यांची व्हॅल्यू काढून घेतील आणि ती रक्कम बँकेमध्ये टाकतील. पुट सेल करायचं असेल, लक्षात घ्या, पुट सेल करायचं असेल तर मला ही सगळी रक्कम भरायची आहे.
50,000 रुपये सगळी भरायची आहे, मला फुल मार्जिन पे करावं लागतं सेलिंगला, बाईंगला कमी. त्यावेळेस काय करतील, ही सगळी रक्कम विड्रॉ करतील आणि बँकेमध्ये टाकतील आणि रेट ऑफ इंटरेस्टचे बेनिफिट घेत असतील. त्यामुळे ज्यावेळेस इंटरेस्ट रेट वाढतात त्यावेळेस कॉलचे प्रीमियम वाढतात आणि पुटचे प्रीमियम कमी होतात. याही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता ऑप्शन प्राइसिंग मॉडेल, ऑप्शनच्या प्राइस कशा पद्धतीने ठरतात, तर हे बिनॉमियल प्राइसिंग मॉडेल आहे. याच्यामध्ये काय आपण डीपली जाणार नाहीये, फक्त आपल्याला काय समजा बिनॉमियल ऑप्शन प्राइसिंग मॉडेल वॉज डेव्हलप्ड विलियम शार्पीनं 1978 साली ही मेथड डेव्हलप केलेली आहे. ही मोस्ट फ्लेक्सिबल intuitive popular approach to option pricing. Binomial model represent the price evaluation of the options underlying asset as the binomial tree of all possible prices equally spaced time steps from today under the assumption that the each step the price can only move up down fixed rates. म्हणजे ही ऑप्शन प्राइसिंगची जी काही बायनोमियल प्राइसिंग मेथड आहे ही एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे. म्हणजे समजा प्राइस पहिल्या दिवशी 100, दुसऱ्या दिवशी 102, तिसऱ्या दिवशी 103, 104 याच पटीमध्ये ते ऑप्शनचे प्राइस प्लस मायनस होत जातील. याला बायनॉमियल प्राइसिंग मेथड बोललं जातं. दुसरी जी मेथड आहे ती ब्लॅक शोल्स मॉडेल, ही 1973 साली डिझाईन केलेली आहे. फिशर ब्लॅक आणि मॅरॉन स्पॉल्स या दोघांनी मिळून ही जे काही ब्लॅक आणि शोल्स मॉडेल डिझाईन केलेलं आहे, जे आता आपण ग्रीक शिकलो, थीटा, गामा, डेल्टा, वेगा, रो या 5च्या कॉम्बिनेशन मधून तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम बनत असतात. इथपर्यंत आजच्या सेशन मध्ये एवढंच. पुढच्या सेशन मध्ये इंट्रान्सिक मार्केट वर गेल्यानंतर प्रीमियम कसे कमी होतात, पुढचे मार्केट वर गेल्यानंतर कसे प्रीमियम वाढतात कॉलचे, त्याचबरोबर मार्केट साइडवे राहिल्यानंतर काय होतं, मार्केट अप गेल्यानंतर काय होतं, ऑप्शन बायरचा त्यामध्ये कसा फायदा असतो, ऑप्शन सेलरचा त्यामध्ये कसा फायदा होतो, हे नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, की हा आपला उद्देश आहे आर्थिक साक्षर आणि समृद्ध महाराष्ट्र अभियान, की जेणेकरून सगळ्यांना स्टॉक मार्केटचं परिपूर्ण नॉलेज मिळावं आणि इत्यंभूत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, आपला प्रयत्न आहे. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.